आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल। बीड हत्या आणि खंडणी प्रकरणात इतर आरोपींसह वाल्मिक कराडवरही मकोका। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा ताबा मिळवण्यासाठी एसआयटीला परवानगी। कराडला हत्येच्या गुन्ह्यात उद्या केज कोर्टात हजर करणार। खासदार सोनवणे, आमदार क्षीरसागर आणि धस माझ्या मुलाला अडकवतायत। आरोपी कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। तर मकोका हटवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची कराडच्या पत्नीची भूमिका। वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थकांकडून परळीत बंद। कराडवरील सर्व गुन्हे मागे घेण्यासाठी परळीत व्यापारी पेठ बंद ठेवण्याचं आवाहन। बीडमध्ये एसटी बसवर दगडफेक। परळी ते कवडगाव कानडी बसची काच फोडली। दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। आजपासून ते 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जरांगेंच्या 25 जानेवारीच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रमुखांनी निर्णय घेतला पाहिजे। महाराष्ट्राच्या जनतेचं मत विचारात घेतलं पाहिजे। शरद पवारांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये नायलॉन मांजाने एकाचा बळी। 23 वर्षीय तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू। तर नायलॉन मांजामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी नागपुरातील 14 उड्डाण पूल आज वाहतुकीसाठी बंद। मकर संक्रांतीनिमित्त मंदिरात भाविकांची गर्दी। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही सजावट। सजावटीसाठी 25 प्रकारच्या फळभाज्या आणि विविध फुलांचा वापर। महाकुंभमध्ये पहिल्या दिवशी तब्बल 1 कोटी भाविकांकडून महास्नान। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची ट्विट करत माहिती।